आजच्या कॉम्रेड जयसिंग भाऊ यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभे आजचा कार्यक्रम हा कॉम्रेड जयसिंग भाऊच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेला आहे। आज या दिनानिमित्त भाऊचं कार्य काय सर्व वक्त्यांनी आपापले मनोगत भाषण या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि काही असं जुन्या आठवणी शेअर करत असताना असं देखील सांगण्यात आलेलं आहे का या भागामध्ये संपूर्ण असं खूप अन्याय अत्याचार होता आणि हजारोंच्या संख्येने या भागात कार्यकर्ते यायचे, लोक यायचे, हजारोंच्या संख्येने मोर्चे व्हायचे। परंतु धावत्या काळानुसार किंवा त्यावेळचे प्रश्न आणि आजचे प्रश्न यामध्ये खूपच बदल झालेला आहे। त्यावेळी जो अन्याय अत्याचार होता तो आता कुठंतरी बंद झालेला आहे किंवा कमी झालेला असं मी समजतो। त्यावेळेचा अन्याय अत्याचार हा अत्यंत खूपच क्रूर असा अन्याय अत्याचार होता। परंतु आज तसा अत्याचार जरी नसला परंतु शासन आज देशभरात जे शासन जे सरकार आहे ते अप्रत्यक्षपणे सर्व आपल्या कष्टकरी श्रमिक जनतेवर खूप मोठे मोठे संकट लादण्याचं काम सुरू केलेलं आहे। मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम घेत असताना काही जयसिंग भाऊच्या आठवणी मी या ठिकाणी मांडणार आहे। मी 2009 साली पक्षाचा सभासद झालो आणि त्याच्यानंतर कॉम्रेड कुमार भाऊंशी आणि कॉम्रेड जयसिंग भाऊंशी माझा संबंध आला। कॉम्रेड कुमार भाऊ यांच्याकडून मी बरंच मात्र या स्थानिक लेवलवर जर खरं काम असेल तर कॉम्रेड जयसिंग माळींनी मला शिकवलं। परंतु कॉम्रेड जयसिंग भाऊ ज्या वेळेस आम्ही जिल्हा कमिटीत एकत्र बसायचो, जिल्हा कमिटीमध्ये काही निर्णय घेतले जायचे आणि त्या निर्णयामध्ये जर जयसिंग भाऊंचा निर्णय सुद्धा काही प्रमाणात चुकीचा जर वाटला तर मी त्यांना स्पष्टपणे सांगायचो की जयसिंग भाऊ हा निर्णय योग्य नाही आहे, हा चुकीचा आहे। त्यावेळेस तो निर्णय चुकीचा असल्याचे मान्य करणारे सुद्धा जयसिंग माळीच होते आणि त्यांनी कधीच लहान मोठा कार्यकर्ता असा भेदभाव केला नाही। सर्वात आधी त्यांनी जो प्रामाणिकपणे काम करत असेल, तरुण असेल किंवा ते खरोखर प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःहून कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, बीडीओ असतील या ठिकाणी आमच्यासारख्या तरुणांना पुढे करायचे आणि निवेदन देऊन या सांगणारे पण जयसिंग माळीच होते। आज त्यांच्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात आम्ही त्यांची प्रेरणा घेऊन काम तर करत आहोतच, परंतु डिसिप्लिनच्या बाबतीत स्वतःची जरी चूक झाली तर ते मान्य करणारे कॉम्रेड जयसिंग माळीच होते। मी यासाठी हे सांगतो का मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये कितीही वयाने मोठा असला लहान असला तरी हा भेदभाव पक्षाने कधी स्वीकारलेला नाही आहे। लहान असो मोठा असो, जो सत्यावर चालतो, जो खरं बोलतो, जो स्पष्टपणे बोलतो तोच खरा कॉम्रेड असतो असं शिकवण देखील कॉम्रेड कुमार भाऊ आणि कॉम्रेड जयसिंग माळीने आम्हाला दिलेले असल्यामुळेच आजच्या घडीला आम्ही कॉम्रेड रुबाब सिंग, कॉम्रेड सुदाम असू द्या, जे काही तरुण श्यामसिंग असतील, आम्ही या भागात जो पक्ष आहे त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही लढत आहोत आणि ते कधी अपूर्ण राहू देणार नाही। परंतु आजची जी चळवळ आहे याला व्यापक करण्यासाठीच आपल्याला नवनवीन टेक्नॉलॉजी, फेसबुक असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, जशा पद्धतीने लोक जोडले जातील, वाचनाच्या स्वरूपात असू द्या, लेखनाच्या स्वरूपात असू द्या, या पद्धतीने आजचे तरुण हे शिकलेले असल्यामुळे त्यांना वाचनाची गरज असते आणि जोपर्यंत आपण चळवळीचा इतिहास हा देत नाही तोपर्यंत खरीखुरी चळवळ यापुढे धार धरणार नाही। आणि म्हणूनच सोमनाथ निर्मळ या ठिकाणी सांगतात का तरुणांनी पुढे आलं पाहिजे, परंतु तरुणांना पुढे आणण्यासाठी आपल्याला कार्यक्रम राबवावे लागतील आणि तरच आपण पुढे जाऊ आणि तरच खरीखुरी श्रद्धांजली जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।